4 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी काल अर्थात 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली। आसाम, केरळ आणि पॉंडिचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान झालं, तर तामिळनाडूमध्येही 23 एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडलं होतं। बंगालमध्ये 2 टप्प्यांपैकी पहिला टप्पा 23 एप्रिल रोजी पार पडला असून मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल मतदान झालं। मतदान झाल्यानंतर काही वेळातच वेगवेगळ्या संस्थांकडून एक्झिट पोल जाहीर करण्यात आले। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत असून आसाममध्ये भाजप पुन्हा सत्ता राखताना दिसतेय। मात्र सर्वात मोठा धक्का तामिळनाडूत बसण्याची शक्यता असून अभिनेता विजयचा TVK पक्ष पहिल्याच निवडणुकीत मोठी मुसंडी मारू शकतो अशा शक्यता काही एक्झिट पोल्सने वर्तवल्या आहेत। तर पश्चिम बंगालमध्ये भाजप आपल्या रणनीतीमध्ये विजयी होईल का की तृणमूल काँग्रेस आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यशस्वी होईल? विजय थलपतीची TVK, DMK आणि AIADMK या दोन मोठ्या पक्षांना झटका देतील का की केरळ, पॉंडिचेरी आणि आसामवर कोणाची सत्ता येऊ शकते हे आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पॉंडिचेरी या 5 राज्यांमध्ये एकूण 824 जागांसाठी 17.4 कोटी मतदारांनी कोणाला कौल दिलाय हे लवकरच स्पष्ट होईल। ही मतदार संख्या जर्मनी, कॅनडा, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांच्या एकूण लोकसंख्येच्या बरोबरीची आहे। भारताच्या लोकसंख्येचा विचार केल्यास 17 ते 18 लोकसंख्या असणारी ही राज्य आहेत। या 5 राज्यांमधून लोकसभेसाठी 543 जागांपैकी सुमारे 21% म्हणजेच 116 खासदार निवडले जातात। तसेच या राज्यांमधील आमदार मिळून राज्यसभेसाठी 51 सदस्य पाठवतात। त्यामुळे या निवडणुका जिंकणाऱ्या पक्षांचा संसदेतील प्रभावही वाढणार आहे। SIR प्रक्रियेनंतर या निवडणुका होणार असल्यानं त्यांना एक वेगळे महत्त्व आहे। या 5 राज्यांतील वर्तमान स्थिती पाहता तामिळनाडूमध्ये एकूण 234 विधानसभा जागा आहेत, जिथे MK स्टालिन 7 मे 2021 पासून मुख्यमंत्री आहेत। पश्चिम बंगालमध्ये 294 जागा असून ममता बॅनर्जी 2011 पासून सत्तेत आहेत। तर केरळमध्ये 140 जागा असून पिनराई विजयन 2016 पासून मुख्यमंत्री पदावर आहेत। आसाममध्ये 126 जागा असून हिमंत विश्व शर्मा 2021 पासून मुख्यमंत्री आहेत। पॉंडिचेरीमध्ये एकूण 33 जागा असून यामध्ये केंद्र नियुक्त 3 सदस्यांचा समावेश आहे। N रंगासामी 2021 पासून सत्तेत आहेत। या राज्यांमध्ये मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी राजकीय पक्षांनी आश्वासनांचा पाऊसच पाडला होता। तामिळनाडू सरकारनं निवडणुकीच्या घोषणेपूर्वी हॉटेल आणि क्लाउड किचनसाठी वीज दरात 2 रुपये प्रति युनिट सवलत जाहीर केली आहे। तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी काही तास आधीच हिंदू मुस्लिम पुजारी आणि मुअज्जिन यांच्या मानधनात 500 रुपयांची वाढ केली आहे। आता त्यांना दरमहा 2000 रुपये मानधन मिळणार आहे। आसाम आणि केरळमध्येही अशाच प्रकारच्या घोषणांचा पाऊस पाडला गेला। या घोषणांमुळे कुणाच्या बाजूने मत फिरणार ह्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। हे काही दिवसात स्पष्ट होईलच। त्या अगोदर एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात हे आपण जाणून घेणार आहोत। यावेळी जनतेनं निवडणुकीत उत्साहानं सहभाग घेतला असून अनेक राज्यांमध्ये विक्रमी मतदान झालंय। मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनं आसामची आकडेवारी सर्वप्रथम जाहीर केली। एक्झिट पोलच्या निकालानुसार आसाममधील 126 जागांपैकी भाजपला 85 ते 95 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसला 25 ते 32 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे। इतरांना 6 ते 12 जागा मिळू शकतात। एक्झिट पोलचे निकाल आहेत। निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल हे 4 मे रोजी जाहीर केले जातील। तर एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार आसाममध्ये NDA पुन्हा सरकार स्थापन करेल असा अंदाज आहे। या अंदाजानुसार NDAला 88 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे। चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल होणार आहे। पोलनुसार भाजपला 150 ते 160 जागा मिळतील, तर सत्ताधारी TMCच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे। ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 130 ते 140 जागा मिळण्याची शक्यता आहे। मात्र इथं काँग्रेसचा पराभव होईल असा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने वर्तवलाय। पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार असून भाजपच्या कमळावर बंगालची ममता दिसेल असा अंदाज 3 संस्थांनी वर्तवलाय। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतरासाठी भाजपनं मोठी ताकद लावल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं। स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये अनेक सभा घेतल्या, रोड शो आयोजित केले।
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही SIR नंतर भाजपवर अनेक आरोप करत टक्कर दिली. काँग्रेसला इथं फार यश मिळण्याची शक्यता दिसत नाहीये. मॅट्रिक्सनं जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील DMK आघाडी हे 234 जागांच्या तमिळनाडू विधानसभेत पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत दिसतेय. पोलच्या अंदाजानुसार DMK आघाडी 122 ते 132 जागा घेतील. NDAला 87 ते 100 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अभिनेता विजयच्या पार्टी TVKला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. तर इतर पक्षांना 0 ते 6 जागा मिळतील. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्या द्रमुकला मतदारांनी पसंती दिल्याचं एक्झिट पोल सांगतात. अण्णा द्रमुकला फारसे यश मिळते असं काही दिसत नाहीये. तर पीपल्स इनसाइडच्या एक्झिट पोलनुसार केरळच्या सत्तेत उलथापालथ होणार आहे. केरळमध्ये काँग्रेसची सत्ता येण्याची शक्यता आहे. केरळमध्ये P मार्कचे UDFला 71 ते 79 जागा देऊन आघाडीवर ठेवले आहे. तर LDFला 62 ते 69 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर पॉंडिचेरीत भाजप प्रणित युतीला 17 जागांसह सत्ता मिळण्याची शक्यता पोल ऑफ एक्झिट पोल्सने वर्तवली आहे. केरळमध्ये सत्ता परिवर्तन होऊन UDF सत्तेत येईल. तर आसाममध्ये भाजप हॅट्रिक करेल आणि पॉंडिचेरीमध्ये NDAचेच पुन्हा सरकार येईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. 5 राज्यांच्या एक्झिट पोलचा विचार केला असता केरळ, तामिळनाडू हे 2 राज्य वगळता इतर 3 राज्यांमध्ये भाजपची एक हाती सत्ता येईल असं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. तुम्हाला या एक्झिट पोल विषयी काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा.